काँग्रेसचा मराठा कार्ड प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा ठरला। लवकरच घोषणा। लोकसभेतील यशानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागलाय। 100 पेक्षा जास्त जागा लढलेल्या काँग्रेसला अवघ्या 16 जागा जिंकता आल्या होत्या। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेसच्या हायकमांडकडे पाठवला होता। त्यानंतर पटोलेनंतर प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे। अशातच आता काँग्रेसच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे। महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सतेज उर्फ बंटी पाटील, अमित देशमुख यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे। मात्र प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी की तरुण नेत्यांना संधी द्यायची असा पेच काँग्रेस हायकमांड समोर निर्माण झाला असल्याचे बोलले जात होते। पण अखेर तरुण नेत्यालाच या पदावर संधी देण्याच्या विचारात काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आहेत। महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी 2 गावात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। अमित देशमुख आणि सतेज पाटील या 2 नावावर हायकमांडकडून विचार सुरू आहे। अमित देशमुख यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे। काँग्रेसकडून अमित देशमुख यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण सतेज पाटलांनी यापूर्वीच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची घडी विस्कटलेली आहे। त्यामुळे स्थानिक राजकारणावर पकड ठेवण्यासाठी सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाला नकार कळवल्याची देखील माहिती समोर आली आहे। महाविकास आघाडीतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या 2 मुरब्बी राजकीय नेत्यांशी कधी जुळवून तर कधी बेधडक वागत नाना पटोलेंनी आपलं राजकीय चातुर्य गेले 4 वर्ष दाखवलं होतं। त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दमदार यशही मिळवून दिलं होतं। त्यामुळे साहजिकच नानांचं महाराष्ट्रातलं वजन वाढलंच, तसंच दिल्लीतही त्यांचा दबदबा वाढला। पण विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यावरच महाराष्ट्राची जबाबदारी कायम ठेवली। यश मिळालं तरी नेतृत्व बदलण्याची भाजपसारखी धमक काँग्रेसनं दाखवली नाही। पण विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीच्या विरोधात अनपेक्षित व तितकाच धक्कादायक निकाल लागलाय। महाविकास आघाडीची दाणादाण उडाली। 288 जागा लढलेल्या आघाडीला अवघ्या 49 जागा जिंकता आल्या। त्यात काँग्रेसला तर फक्त 16 जागांवर विजय मिळवता आला। त्यामुळे काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष बदलाचं मनावर घेतलं।